Yes, very good evening to one and all. Am I audible? Yes. Yes, sir. So, morning class, we have seen that MCQ on RMS value, average value, instantaneous value, we can say that. Okay, and interrelation between the average value, RMS value. Okay, mathematically, we have seen that. Okay, so another two factors are there. They are actually going to relate the average values and the maximum values and RMS values, okay, to one another. So see over here the form factor and the peak factor. Okay, so these two factors are very important while measuring the AC quantities. Okay, while measuring the AC quantities. As I said earlier, in a electrical engineering, the AC quantities are generally measured in terms of RMS values. Okay, instead of measuring the average value, because in morning class we have seen that average value over a one complete cycle will be 0. That's why average value for the particular AC quantity is not generally measured. Okay, only RMS value is measured by using the AC multimeters. But measurement of AC quantities by using the multimeter, it is somewhat difficult. So average value is measured by that AC multimeters, and it is multiplied with the form factor in order to get the RMS value. Okay, मी तुम्हाला मगाशी काय म्हणत होतो की AC quantities या जनरली RMS व्हॅल्यूच्या फॉर्म मध्ये मेजर केल्या जातात का? कारण RMS व्हॅल्यू ही आपण ओव्हर ए वन कंप्लीट मेजर करू शकतो आणि जनरली जे काही डिजिटल मीटर्स आहेत हे RMS व्हॅल्यू आपल्याला देत असतात. मग डिजिटल व्होल्ट मीटर असेल, डिजिटल ॲमीटर असेल किंवा डिजिटल पॉवर फॅक्टर मीटर असेल किंवा तुमच्या घरचे जे मीटर आहेत किंवा पॉवर मेजरमेंट असेल किंवा एनर्जी मेजरमेंट असेल, हे सगळेचे सगळे इक्विपमेंट किंवा डिव्हाइसेस हे RMS व्हॅल्यूज कन्सिडर करतात व्होल्टेज आणि करंटच्या. ठीक आहे, बट RMS value measurement, it is not practically possible directly by that any multimeter. Okay, so it is somewhat difficulty is found in measuring the RMS value of a AC quantity. That's why in a digital AC multimeters there is a inbuilt feature is there. By that one, RMS value is determined. Okay, मी तुम्हाला सांगतोय की जेवढे काही एसी मल्टीमीटर्स आहेत हे भलेही आपल्याला RMS व्हॅल्यू दाखवतात, पण त्याच्यामध्ये काय असतं, एक इनबिल्ड मल्टिप्लायर असतो फॉर्म फॅक्टर. मी तुम्हाला असं म्हणालो की RMS व्हॅल्यू मेजरमेंट हे थोडंफार डिफिकल्ट जातंय. आता ते का जातं काय जातं ते मेजरमेंट नावाचा एक विषय आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये, त्याच्यामध्ये ते डिटेल कळतं तुम्हाला. ठीक आहे, तर RMS व्हॅल्यू ही AC मल्टीमीटरनं जनरली मेजर करणं डिफिकल्ट जातं. त्याच्यासाठी मग तो AC मल्टीमीटर हा अवरेज व्हॅल्यूज मेजर करतो, बट त्याला इनबिल्ड फॉर्म फॅक्टर नावाची एक गोष्ट असते किंवा एक मल्टिप्लिकेशन टर्म असते ज्याचा यूज करून आपण किंवा तो पर्टिक्युलर मल्टीमीटर हा AC व्हॅल्यूज दाखवत असतो. आता तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून लक्षात आलं असेल बघा इथं की आपल्याला RMS व्हॅल्यू काढायची असेल तर आपण काय करू शकतो, RMS व्हॅल्यू जनरली कशी दाखवणार, मग आपण RMS व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॉट, फॉर्म फॅक्टर F इंटू अवरेज व्हॅल्यू. ठीक आहे, आपण सकाळी पाहिलेलं आहे की अवरेज व्हॅल्यू ही ओव्हर ए वन कंप्लीट सायकल 0 असते, म्हणून त्यासाठी आपण काय करत असतो, हाफ सायकल साठी अवरेज व्हॅल्यू ही कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, मग अवरेज व्हॅल्यू त्या एसी मल्टीमीटरनं जी काही अवरेज व्हॅल्यू मेजर केलेली आहे त्याला आपण फॉर्म फॅक्टरनं मल्टिप्लाय करतो
आणि मग तो जो एसी मल्टीमीटर आहे तो आपल्याला RMS ची व्हॅल्यू आपल्याला त्या स्क्रीनवरती दाखवत असतो. ठीक आहे. बट हे RMS व्हॅल्यू मेजरमेंट हे थोडंफार डिफिकल्ट आहे. ठीक आहे. मग ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म फॅक्टर नावाची एक गोष्ट आपण इलेक्ट्रिकल मेजरमेंट मध्ये आपण इंट्रोड्यूस करत असतो. ठीक आहे. याच्यावरती टोटल सेपरेट एक सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल मेजरमेंट म्हणून. ठीक आहे. याच्यामध्ये याचे सगळे रिझन आपल्याला कळून येतात. ठीक आहे. मग फॉर्म फॅक्टर ऍक्च्युअली काय असतो, तर बघा फॉर्म फॅक्टर हा RMS व्हॅल्यू आणि अवरेज व्हॅल्यूचा तो रेशो असतो. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे RMS व्हॅल्यू म्हणजे काय असते, 1/0 किंवा 1/√2 टाइम्स ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू असतो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी तर करंट ची मॅक्सिमम व्हॅल्यू कन्सिडर करतोय. ठीक आहे. तुम्ही व्होल्टेजची सुद्धा मॅक्सिमम व्हॅल्यू रेफर करू शकता. आता मला अवरेज व्हॅल्यू ऑफ करंट इन टर्म्स ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू कोणी सांगू शकते का? येस येस टेल मी. येस. अवरेज व्हॅल्यू ऑफ करंट इन टर्म्स ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू, जे की आपण दोन क्लास पाहिली. ठीक आहे. काल सुद्धा पाहिला आणि सकाळी सुद्धा पाहिलं. अवरेज व्हॅल्यू काय असतं? येस टेल मी. येस. अवरेज व्हॅल्यू काय असते? येस एनीवन? ठीक आहे. ती असते 0.637 टाइम्स ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू. आता हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. म्हणून मी तर डायरेक्टली याला लिहितो आहे. ठीक आहे. मग डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला जर मॅक्सिमम व्हॅल्यू असेल तर आपण ती कॅन्सल करू शकतो आणि मग फायनली 0.707 डिवायडेड बाय 0.637, आय थिंक याची व्हॅल्यू बघा 1 पॉइंट समथिंग यायला पाहिजे, कारण बघा डिनोमिनेटर हा न्यूमरेटर पेक्षा लेस आहे. मग व्हॅल्यू किती येते? जस्ट टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर द फॉर्म फॅक्टर. 0.707 divided by 0.637, आय थिंक 1.109, म्हणजे याची व्हॅल्यू येते बघा फॉर्म फॅक्टरची 1.109, म्हणजे अप्रॉक्सिमेटली याची व्हॅल्यू असेल 1.11. ठीक आहे. लक्षात ठेवा याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन असेल. एकतर फॉर्म फॅक्टर दिला जाईल, RMS व्हॅल्यू दिली जाईल आणि अवरेज व्हॅल्यू काढा, नाहीतर फॉर्म फॅक्टरची स्टँडर्ड व्हॅल्यू विचारली जाईल, ती किती असते? 1.11. ओके. हे बघा इथे आपण मॅथमॅटिकली इथं प्रूव्ह केलेलं आहे. 0.707 डिवाइडेड बाय 0.637, आय थिंक हे सगळ्यांना समजू शकतं. खूप सिंपल मॅथमॅटिक्स आहे इथं. ठीक आहे. फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू मग किती असते? मिनिमम 1.11. ओके. This is the constant value for the form factor. Okay, this is what for a constant value of the form factor. आता मग आपल्याला जर फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू अगोदरच माहित असेल आणि आपण जर एखादी क्वांटिटी मेजरमेंट करत असेल, एखाद्या क्वांटिटीचं एसी क्वांटिटीचं म्हणजे व्होल्टेज किंवा करंट, ठीक आहे, तर जे काही एसी मल्टीमीटर मेजर करेल ती अवरेज व्हॅल्यू असेल आणि तिला 1.1 न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला RMS व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. म्हणजे हा फॉर्म फॅक्टरचा सिग्निफिकन्स काय आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये मी तर तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ फॉर्म फॅक्टर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग? ओके. फॉर्म फॅक्टर इट इज a simply multiplication factor which is used in the AC multimeters, okay, in order to calculate the RMS value of the sinusoidal quantity or the AC quantity. Okay, be remember that form factor having value 1.11. Okay, 1.11. Okay, or it is the ratio of RMS value to average value. It is the ratio of RMS value to average value. Similarly, peak factor or crest factor. Okay, peak factor or crest factor is there. Okay, similar to that of the form factor. I think all of you got the idea what is meant by the form factor and what is the significance of that form factor. Okay, I hope it is clear to all. Okay, so next term we will see that the peak factor or
crest factor. Okay, peak factor or crest factor. Okay, see over here definition for that crest factor or the peak factor. Okay, the ratio of maximum value to the RMS value of an alternating quantity or sinusoidal quantity is known as the peak factor. Okay, आता हे जे फॉर्म फॅक्टर्स आहेत किंवा पीक फॅक्टर आहे, these two terms are also used in a electronics engineering because the CRO or cathode ray oscilloscope or is generally used to measure the instantaneous value, average value, RMS value of the AC quantity or sinusoidal quantity. Okay, those who are belongs to electronics engineering, they will come to know in their second year, third year, any AC quantity they have to measure by using the CRO. At that time they will going to multiply that particular measured value with the form factor and they will get the RMS value. Okay, आता हे फॉर्म फॅक्टरचं ऍप्लिकेशन आहे इलेक्ट्रिकल मध्ये पण आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण आहे. CRO किंवा कॅथोड रे ऑसिलोस्कोपचा यूज करून इलेक्ट्रॉनिक्सच्या लॅब मध्ये हे जे सायनोसॉइडल वेव्ह आहे ते ऍक्च्युअली आपल्याला पाहता पण येऊ शकतात. म्हणजे CRO ला काय करायचं, AC सायनोसॉइडल इनपुट द्यायचं व्होल्टेजचं, तर त्याच्या CROच्या डिस्प्ले वरती आपल्याला ही साइन वेव्ह सुद्धा दिसते. म्हणजे एखाद्या AC सप्लाय जर दिला आपण CRO ला तर आपल्याला ही साइन वेव्ह सुद्धा दिसते. मग त्या साइन वेव्हच्या इन्स्टंटेनियस व्हॅल्यू वरून त्याच्या ऍव्हरेज व्हॅल्यू वरून आपल्याला तिथं RMS व्हॅल्यू डिटरमाइन करते वेळेस आपण या फॉर्म फॅक्टरनं मल्टिप्लाय करत असतो. ठीक आहे, हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दिसून येईल मेजरमेंट मध्ये. ठीक आहे, पीक फॅक्टर किंवा क्रेस्ट फॅक्टर हा काय आहे बघा, हा पण रेशो आहे मॅक्सिमम व्हॅल्यू टू RMS व्हॅल्यू. कंपल्सरी या दोन फॅक्टर्स वरती तुम्हाला मिनिमम फायनल एक्झामिनेशन मध्ये सुद्धा एक तरी MCQ विचारला जाईल. ठीक आहे, हा सिंपल गोष्ट आहे. Yes, am I audible to all? Yes. Yes. Yes, am I audible? Yes. Audio is clear to all? Yes. My voice is clear? Yes. Please respond me because I am unable to recognize you are getting or not. Yes, please tell me. Yes. My audio is clear to all? Yes, sir. Okay, please try to respond early. Okay. So I am going to tell you that a peak factor or crest factor, okay, the ratio of maximum value to the RMS value. Okay, maximum value to RMS value. Okay, so tell me the value for the peak factor. Yes, anybody tell me what is the value of peak factor? Yes. Yes, tell me. Put the RMS value in terms of maximum value. Maximum value will get cancelled. RMS value is nothing but what? In terms of maximum value, tell me anyone. Yes, RMS value is what in terms of maximum value? RMS value चा फॉर्म्युला पुट करा तिथं मॅक्सिमम व्हॅल्यूच्या टर्म्स मध्ये. तुम्हाला मिळेल फॉर्म पीक फॅक्टरची व्हॅल्यू बघा काय येते बघा, चेक करा.
Yes, anyone? Tell me. I'm going to put the maximum value of current. You can put the voltage also. Okay. So 0.707 into IM. Okay. So this maximum value get cancelled. 1 upon 0.707. Okay. 0.707. Calculate the value. You will get, I think, how much? Yes. Yes, tell me. 1 point. Definitely 1 point should be there. Okay. 1 point. I think all of you got the answer for this one. 1.414441. आवाज येत नाहीये सर. Yes, now is it audible? Yes, is it audible now? Yes, is it audible now? Yes, now is it audible? Yes. Yes, I'm agree with you. You are getting a little bit noise. Okay, but whole campus network issue. सर ब्रेक होता है आवाज. Yes, I know. Please try to concentrate on the presentation because whole campus facing the problem with the network issue. Okay, so please, is it audible to all now? Yes. Yes, am I audible? Yes, am I audible? Yes. Yes, am I audible now? Yes, sir. Okay. So see over here, the value of the peak factor or the crest factor, 1.4144. Okay. Or we can say that 1.41. Okay. So this is the value for the peak factor or the crest factor. Okay. So I hope it is clear to all. It is simple terms. Okay. So see over here once again. The formulas, okay, or the formulas for the sinusoidal waveforms, okay. Average value can be given as 0.637 into maximum value. RMS value is given by 0.707 in terms of maximum value. Okay. Form factor will be 1.11. Peak factor or the crest factor will be 1.414. Okay. So this is what the summary of the various formulas which is used in the calculating the measurement of AC quantity. Okay. So we will see that the phasor representation of alternating or the sinusoidal quantity. Okay. So I think in your physics, you have got the little bit idea about the phasor. What is mean by the phasor? Okay. I think in first or second chapter of physics in 11th standard, you have got the idea about the phasor. Okay. So alternating quantity can be expressed or represented using either waveform or equation. Okay. I think we have seen that representation of alternating quantity by using the waveform. And also we have seen that representation of alternating or sinusoidal quantity in terms of equation. Okay. So this alternating quantity, we can
Yes, I hope once again I am audible to all. Okay. So we have seen that up to this point or this instant, the representation of alternating or sinusoidal quantity in terms of waveform and equation. Okay, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आपण सायनोसॉइडल क्वांटिटी ही वेव्हफॉर्मच्या हेल्प करून किंवा हेल्प घेऊन कशी रिप्रेझेंट करतो हे सगळ्यांना क्लिअर आहे आपल्याला ठीक आहे. इक्वेशन पण सगळ्याला माहिती आहे. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू माहिती आहे त्याची कशी लिहितो आपण स्मॉल v इज इक्वल टू Vm sin omega t. This one is what the time dependent quantity. Okay, that is nothing but the instantaneous value of voltage or the sinusoidal voltage. Okay, and the instantaneous value of the current small I is equal to capital I to the suffix m sin omega t. Okay, so this is the mathematical representation or equation of alternating sinusoidal quantity. Okay, so we will see that the next representation of alternating quantity, that is what the phasor. Okay, so in on this statement there will be a one possibility to ask the MCQ. Okay, which of the following method cannot be used to represent the alternating sinusoidal quantity? Okay, they will give you option waveform, equations, phasor. Okay, so phasor is what actually a sinusoidal alternating quantity can be represented by a rotating line called as a phasor. Okay, a sinusoidal alternating quantity can be represented by a rotating line called as a phasor. Okay, phasor म्हणजे काय आहे की एक रोटेटिंग लाईन आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो बघायला. ठीक आहे, इथं तर तुम्हाला दिसेलच. ठीक आहे, फेजर म्हणजे काय आहे की एक साइन लाईन आहे, ती काय करते रोटेट होते. सपोज रोटेट होते म्हणजे तुम्हाला रोटेशनल मोशन माहिती आहे. ही जी लाईन आहे ती आयदर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज अशी फिरणार आहे आणि त्या लाईनचा यूज करून आपल्याला काय करायचंय, या आपल्या अल्टरनेटिंग क्वांटिटीला आपण रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, याला आपण फेजर असं म्हणत असतो. आता ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे फिजिक्स मध्ये तुम्ही पण स्टडी केलेला आहे की so phasor is nothing but what it is the line. Okay, it is a rotating line. Okay, म्हणजे बघा ही एक लाईन असते. फेजर म्हणजे काय आहे, एक लाईन आहे पण ती रोटेटिंग आहे. ठीक आहे, a phasor is line of a definite length rotating in anti-clockwise direction at a constant angular velocity. Anti-clockwise direction म्हणजे आपल्याला माहिती आहे वॉचच्या आपल्या किंवा घडीच्या उलट्या डायरेक्शन न ती फिरत असतं लाईन. ठीक आहे, आणि हॅव्हिंग ए डेफिनेट लेंथ. ओके, हॅव्हिंग अ डेफिनेट लेंथ म्हणजे काय, द लेंथ ऑफ द फेजर इट विल रिलेटेड टू द मॅग्निट्यूड ऑफ ए अल्टरनेटिंग क्वांटिटी. ठीक आहे, आय होप आय एम ऑडिबल टू ऑल. ओके, इज इट ऑडिबल? येस.